श्री स्वामी समर्थ. गुरुवारी नकळत केल्या जाणाऱ्या चुका घरात गरिबी येऊ शकते. तुमच्या घरात पैसा येतोय पण तो कुठे गायब होतोय हे तुम्हाला समजत नाहीये. महिन्याची 10 तारीख येईपर्यंत बँक अकाउंट रिकामं होते. वर्षानुवर्ष कष्ट करूनही तुम्ही त्याच आर्थिक विवेचनामध्ये अडकून आहात. याचं कारण फक्त तुमचं नशीब नाहीये. बहुतेक लोकांना माहीत नसलेली चूक दर गुरुवारी आपल्याच हाताने नकळतपणे होते. गुरुवार ब्रह्मांडातील सगळ्यात सकारात्मक ऊर्जेचा दिवस. पण याच दिवशी आपल्या काही छोट्या सवयीमुळे तुम्ही स्वतः दारिद्र्याला निमंत्रण देताय. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आर्थिक कोडी फोडणारा ठरणार आहे. जर तुम्ही या चुकांकडे दुर्लक्ष केलं तर कठोर परिश्रम हे मातीत मिसळते. तर हे धोकादायक सत्य आज आपण उलगडणार आहोत, जे तुमचं नशीब बदलून टाकेल. दिवस रात्र एक करून कष्ट करताय. प्रत्येक गृहिणी आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी पै वाचवत असते. सुशिक्षित किंवा तरुण नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये स्वतःला झोकून देत आहेत. पण तरीही रात्री अंथरुणावरती पडल्यावर डोक्यात एकच विचार येतो की माझं काय चुकतंय. जेव्हा मुलांची फी भरायची वेळ येते आणि पाकीट रिकामं असतं, तेव्हा होणारी चिडचिड आपण समजू शकतो. जेव्हा घरातील एखादी व्यक्ती आजारी पडते किंवा अचानक हजारो रुपयांचा खर्च समोर येतो, तेव्हा पायाखालची जमीन सरकते. कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतं. पैशावरून घरात रोज कटकटी निर्माण होऊ शकतात आणि हे फक्त मानसिक त्रास देत नाही, तर माणसाचा आत्मसन्मान देखील संपवून टाकतं. तुम्हाला अनेकदा वाटत असेल ना, की शेजाऱ्यांच्या घरात तर देवाधर्माचं काही नसतं, तरी तुमच्याकडे पैसा खेळतोय आणि आम्ही रोज देवांचे दिवे लावूनही आमच्या पदरात गरिबी का? तर आज हे दुःख, हा प्रश्न येऊन तुम्ही या व्हिडिओवरती आला आहात. तर विश्वास ठेवा, तुम्ही चुकून इथे आलेला नाही आहे. ब्रह्मांड आणि स्वामी समर्थ तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. तर आज तुमच्या या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. आपण अनेकदा म्हणतो की पैसा हाताचा मळ आहे. पण हा मळ काही लोकांच्या हातातून इतक्या वेगाने का सुटतो? याचं प्रॅक्टिकल कारण आपण आज समजून घेऊया, की आपण कामावर लक्ष देतो. पण आपल्या घरातल्या ऊर्जेच्या गळतीकडे म्हणजेच आपल्या एनर्जी लिकेजकडे लक्ष देत नाही. एका बादलीला जर बारीक छिद्र असेल, तर तुम्ही त्यात कितीही पाणी भरा, ती कधीच भरणार नाही. तसंच तुमच्या घराचीही असंच काहीतरी झालेलं असतं. आर्थिक प्रगती न होण्यामागे फक्त बाह्य परिस्थिती कारणीभूत नसते, तर आपल्या घरातील सूक्ष्म वातावरण देखील कारणीभूत ठरू शकतं. म्हणूनच गुरुवारी देवगुरु आणि बृहस्पती आणि स्वामी माऊलींची ऊर्जा पृथ्वीवरती अत्यंत सक्रिय असते. तर या दिवशी घराची लक्ष्मी म्हणजेच घरातील स्त्री आणि पुरुष नकळत अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे घरात अलक्ष्मी म्हणजेच नकारात्मकता प्रवेश करते. तर तुम्ही नोकरीवरून थकून घरी येता आणि घरात पाऊल टाकताच अचानक चिडचिड होते का? विनाकारण भांडण सुरू होतं का? तर समजून घ्या की तुमच्या घरातील धन आकर्षित करणारी चुंबकीय शक्ती कमकुवत झाली आहे. तर आपण विचार करतोय की उद्या बघू, परवा बघू, पण ती उद्या कधीच येत नाही आणि कर्जाचा डोंगर हा वाढतच जातो. तर आज आपण अशा काही 5 प्रमुख गोष्टी पाहणार आहोत, ज्या तुमच्या घरातील गरिबी दूर करू शकतात. तर पहिली म्हणजे गुरुवारी घरातील कचरा आणि अडथळा बाहेर टाकणं. तुम्हाला वाटत असेल की गुरुवारी घर स्वच्छ करणं चांगलं आहे, पण ही एक गोष्ट आयुष्य बदलते जर तुम्ही ती योग्य वेळी केली तर. गुरुवारी घरातून काही विशिष्ट वस्तू बाहेर काढल्यास तुमचं बँक बॅलन्सवरती थेट प्रभाव होऊ शकतो. गुरुवार हा स्थिरतेचा दिवस आहे आणि या दिवशी घराचा ईशान्य कोपरा किंवा मुख्य दरवाजा स्वच्छ असावा. पण घरातील जुनी अडथळे, तुटलेले काचा, रद्दी किंवा इलेक्ट्रॉनिक कचरा गुरुवारी घराबाहेर काढू नये.
असे केल्याने घरातील बृहस्पती म्हणजे संपत्तीचा कारक ग्रह कमजोर होतो. आपल्या घरात अनेकदा काय होतं, की गुरुवारी सुट्टी आहे म्हणून आपण संपूर्ण घर उपसून काढतो. साफसफाई करतो, जुने कपडे, तुटलेल्या वस्तू भंगारमध्ये देऊन टाकतो. गृहिणींना वाटतं, की घर साफ झालंय, पण नकळत तुम्ही घरातील समृद्धी बाहेर फेकली जाते. स्वामी समर्थांच्या मठात नेहमी स्वच्छता असायची, पण ती रोजच्या रोज असायची. स्वामी सांगायचे, की चित्त शुद्ध ठेवला तर ते भेटेल आणि गृह शुद्ध ठेवला तर लक्ष्मी नांदेल. म्हणूनच गुरुवारी घरात मोठी आवराआवर करून गोंधळ निर्माण करू नका. गुरुवारी सकाळी घर झाडताना कचरा घराच्या मुख्य द्वाराच्या बाहेर लगेचच फेकू नका. तो एका कोपऱ्यात गोळा करा आणि संध्याकाळनंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर टाका. गुरुवारी घरात शांतता आणि स्वच्छता आधीपासूनच राखलेली हवी. दुसरं म्हणजे गुरुवारी केस आणि नखं कापण्याची चूक. काही लोकं म्हणतात, की याने काय होतं? तर हा तर निव्वळ अंधविश्वास आहे. पण विज्ञान आणि शास्त्रज्ञ हा असा संबंध आहे, की जो न मानल्यास माणसाला थेट कर्जाच्या खाईमध्ये लोटू शकतो. आपल्या शरीरातील नखं आणि केस हे शरीरातील मृत पेशी आणि ऊर्जा आहेत. गुरुवार हा शरीराच्या आणि मनाच्या पोषणाचा दिवस आहे. या दिवशी जेव्हा तुम्ही केस आणि नखं कापतात, तेव्हा शरीरातील सकारात्मक ऊर्जा अचानक कमी होते, ज्यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि निर्णय घेण्याची क्षमता चुकते. जेव्हा बिझनेसमॅन किंवा नोकरदार व्यक्तीचे निर्णय चुकतात, तेव्हा आर्थिक नुकसान निश्चित असतं. तसेच अनेकदा नोकरी करणाऱ्या पुरुषांना गुरुवारी सुट्टी असते किंवा वेळ मिळतो. म्हणून ते गुरुवारीच दाढी करतात किंवा केस कापायला जातात आणि महिला पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग किंवा हेअरकट करतात. मग म्हणतात, की व्यवसायात बरकत नाही. तर स्वामींच्या चरित्रामध्ये देखील असा उल्लेख आहे, की निसर्गाच्या नियमांचे पालन करणे म्हणजे ईश्वरांची सेवा. गुरुवारी शरीराला हानी पोचणारे किंवा नैसर्गिक ऊर्जेचा वाव करणाऱ्या कोणत्याही कृत्य करू नये. तर आजचा नियम करा आजच, की कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने गुरुवारी केस आणि नखं कापायची नाही आहेत आणि दाढी देखील करायची नाही आहे. हा नियम फक्त 1 महिना पाळून बघा. घरातील चिडचिड तुमची कमी झालेली जाणवेल. तिसरं, गुरुवारी कोणताही उधार देणं किंवा घेणं टाळा. माझा मित्र अडचणीत होता म्हणून मी गुरुवारी त्याला पैसे दिले. जर तुम्हीही असं करत असाल तर सावध व्हा. कारण की दिलेला पैसा परत येण्याची शक्यता 0% ठरते. गुरुवार हा धनाचा संचय करणारा दिवस आहे आणि या दिवशी लक्ष्मी घरात स्थिर होते. जेव्हा तुम्ही गुरुवारी कोणाला मोठी रक्कम उधार देतात, तेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या स्वाधीन करत असता. तसेच या दिवशी कर्ज घेण्यास ते कर्ज फेडण्यास ना की नऊ येतात. अनेकदा ऑनलाईन पेमेंटच्या जमान्यामध्ये आपण वारंवार बघत नाही, की कुठे किती पैसे गेले. गुरुवारी कोणाचं तरी कर्ज फेडण्यासाठी किंवा कोणाला तरी मदत म्हणून मोठे अमाउंट देताना विचार करावा. नंतर तो माणूस फोन उचलणार नाही किंवा ते पैसे आपल्याला परत देखील भेटणार नाही. त्यामुळे गुरुवारी शक्यतो कोणालाही पैसे देणं टाळलं पाहिजे. चौथी गोष्ट, घरामध्ये पिवळ्या वस्तूंचा चुकीचा वापर आणि अन्नाचा अपमान. पिवळा रंग गुरुवारचा राजा मानला जातो, पण या रंगाचा एक चुकीचा वापर तुमच्या घरात दारिद्र्य आणू शकतो. ही बहुतेक लोकांना माहीत नसलेली चूक आहे. गुरुवारी पिवळे वस्तू जसं की चणा डाळ, हळद किंवा पिवळे कपडे दान करायला खूप महत्त्व आहे. पण स्वतःच्या घरात खाण्यासाठी आणलेले अन्न किंवा पिवळी डाळ जर गुरुवारी वाया गेली, तर ती खरकट्यात टाकली गेली आणि तर त्या अन्नाचा भयंकर अपमान होतो. याने गुरुग्रह इतका कमकुवत होतो, की घरात खाण्याचे वांदे देखील होऊ शकतात. त्यामुळे गुरुवारी पिवळ्या रंगाचा अपमान करणं टाळा. गुरुवारी घरात जेवढं लागेल तेवढंच अन्न बनवा. ताटात अन्न सोडू नका. जर उरलं
तर ते फेकून देऊ नका. एखाद्या मुक्या प्राण्याला किंवा गरजूंना खाऊ घाला. 5वी गोष्ट संध्याकाळच्या वेळी झोपणे किंवा घरात अंधार असणे. संध्याकाळची ती 40 मिनिटं जेव्हा ब्रह्मांडात अदृश्य शक्ती फिरत असते, त्यावेळी तुम्ही काय करत आहात यावरती तुमचं बँक बॅलन्स ठरतं. सूर्यास्तानंतरची वेळ ही लक्ष्मी आगमनाची वेळ असते आणि यावेळी जर घरामध्ये मुख्य दरवाजा बंद असेल, घरात अंधार असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या समोर संध्याकाळी नेहमी दिवा लावायला जायचे. स्वामी म्हणायचे की घरात प्रकाश असेल तर विचारात प्रकाश पडेल. दर गुरुवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत घरातले सगळे दिवे चालू करा. मुख्य दरवाजा किमान अर्धा तास तरी उघडा ठेवा आणि घरात भीमसेन कापूर किंवा उदबत्तीचा दूर करा. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल. काही लोकांना वाटेल की मी तर यातल्या अनेक चुका रोज करतोय. माझं तर काही वाईट नाही. मित्रांनो, कर्म हे सुप्त ज्वालामुखीसारखं असतं. ते एका रात्रीत फाटत नाही. पण ज्या दिवशी या चुकांचा घडा भरतो, त्या दिवशी अचानक अशी परिस्थिती निर्माण होते की व्यक्तीला सावरण्याची संधी देखील मिळत नाही. तर विचार करा, जर आज तुम्ही या सवयी बदलल्या नाही तर पुढच्या काही 5 वर्षामध्ये तुमची परिस्थिती कशी असेल? कर्जाचा डोंगर आणखी वाढेल. मुलांच्या शिक्षणासाठी लोकांसमोर हात पसरवावे लागतील. आर्थिक अडचणी निर्माण होतील. तर ही एक गोष्ट आयुष्य बदलू शकते. जर आपण वेळीच जागे झालो तर या चुका किरकोळ वाटतात, पण याचे परिणाम दीर्घकाल आणि अत्यंत वेदनादायक असू शकतात. त्यामुळे आजच स्वतःला बदला, कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. तर काही सिंपल रुटीन तुम्हाला गुरुवारच्या दिवशी ठेवायचे आहे. अजिबात घाबरायचं नाही. स्वामी समर्थांचे पाय धरल्यावरती कोणीही मोठ्या समस्येमधून बाहेर निघू शकतात. गुरुवारी तुम्हाला फक्त हे काही गोष्टी करायच्या आहेत. अत्यंत सोपे आणि साधे नियम आहेत, ते पाळायचे. सकाळी उठल्यावरती घरातल्या पाण्याचे भांडे म्हणजे हंडा असेल, कळशी असेल, ती स्वच्छ धुवून भरून ठेवायची आहे आणि त्यात थोडंसं गंगाजल किंवा तुळशीचं पान टाकायचं. दुसरा नियम, गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका. यामुळे तुमची नकारात्मकता दूर होईल आणि चेहऱ्यावर व मनावरती सात्विकता येईल. तिसरा नियम, स्वामी समर्थांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर गुरुवारी किमान 1 माळ तरी जप करायचा आहे आणि खडीसाखराचा नैवेद्य दाखवायचे. चौथा नियम, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीचे पाणी शिंपडा किंवा उंबरठ्याचे पूजन करा. हे करायला तुम्हाला काहीही पैसे खर्च होणार नाही आहेत. फक्त थोडा वेळ आणि अथांग विश्वास हवा आहे. शेवटी एवढंच म्हणेन की तुमचे डोळे पुसा. आजपर्यंत जे झाले त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका. तुमच्या पाठीवरती जो कष्टाचा भार आहे तो स्वामी माऊली पाहत आहेत. तर तुमच्या डोळ्यातले अश्रू त्यांनी मोजलेले आहेत. जेव्हा जगात कोणीही साथ देत नाही तेव्हा अक्कलकोटचे स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे असतात. म्हणून फक्त मनातून एकच आवाज द्या, श्री स्वामी समर्थ. माझ्या चुका क्षमा करा आणि मला सन्मार्ग दाखवा. तुम्ही एक पाऊल उचलून तर बघा, स्वामी तुमच्यासाठी धावून येतील. स्वामी तुम्हाला मदत करतील. त्यामुळे स्वामींची सेवा, घरातील वातावरण आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकारात्मक ठेवायचं आहे. तर हा व्हिडिओ फक्त संपला नाही आहे, तर तुमच्या नवीन समृद्धी आयुष्याची सुरुवात ठरणार आहे. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा. ते तुमची झोळी स्वामी नक्कीच सुखाने भरतील. ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आणि तुम्ही आजपासूनच या जर चुका करत असाल तर त्या टाळा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण वावरेल आणि तुमचं बँक बॅलन्स वाढण्यासाठी मदत होईल. तर आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.